नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. महिला दिनी शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी आणि कारेगाव परिसरातील अवैध धंद्यांवर महिलांनी हल्लाबोल चढवत त्या उद्ध्वस्त केल्या. यानंतर महिलांना धमकीचे फोन कॉल येऊ लागले. मात्र यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई न केल्यानं महिलांनी या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. यावेळी महिलांनी हे फोफावणारे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचं निवेदन अण्णांना दिलं आहे. दरम्यान अण्णांनी महिलांच्या धैर्याचं कौतुक करत या प्रश्नी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेत आणि यातच अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचंही सत्र सुरू झालंय. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांची आता नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांची तडकाफडकी बदली झाल्यानं मांढरे यांची यापदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक व्यवस्थित पार पाडण्याचं आव्हान आता मांढरेंसमोर असणार आहे. कॉलेज डायरी चित्रपटातील कलाकार आणि वितरक यांच्यात जंगली महाराज रोड परिसरात हाणामारी झाली आहे. गेल्या शुक्रवारी कॉलेज डायरी हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटरमध्ये दाखवण्याचं आश्वासन वितरक योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी निर्मात्यांना दिलं होतं. मात्र केवळ 30 थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानं संतप्त झालेल्या कलाकारांनी वितरकांना भर रस्त्यात चोप दिलाय. दरम्यान या प्रकरणी कलाकार किंवा वितरकांनी पोलिसात अद्याप तक्रार दिलेली नाही. ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला पुणे महापालिकेतील नगरसेविका आरती कोंढरे यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी बंड गार्डन पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. काल रात्री नगरसेविका आरती कोंढरे या ससूनमध्ये आल्या. मोठ्याने आवाज करत रुग्णालयातील एका पेशंटवर उपचार करा असं म्हणत आरडाओरडा करू लागल्या. यावेळी डॉक्टर स्नेहल यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता कोंढरे यांनी त्यांना मारहाण केली आहे. याबाबत आता बंड गार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे शहर आणि परिसरात दुचाकी चोरून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला काल अटक करण्यात आली आहे. चोरलेल्या दुचाकी वाहनांची मोडतोड करून एक जण सुटे भाग विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय. गौरव राजकुमार शर्मा असं अटक केलेल्याचं नाव आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची भीती असल्यानं आणि कर्जबाजारी झाल्यानं त्याने चोरीच्या दुचाकी न विकता त्यांच्या सुट्या भागांची विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अपेक्षेप्रमाणे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काल भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाचे नगर शहरात चांगलेच पडसाद उमटले. काल पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवत डॉक्टर विखे यांचा निषेध केलाय. विखे कुटुंबानं काँग्रेसच्या जीवावर अनेक मंत्रिपदं मिळवली, मात्र ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत असं म्हणत या कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. शिरूर शहरातील पारधी वस्तीवरील कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. संवाद वाहिनीचे मुख्य संपादक मदन काळे यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला. यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 5 लाखांच्या या कामातून पारधी वस्तीवरच्या लेन क्रमांक 1, 3 आणि 4चं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचं काम पाहणारे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सचिव सुदर्शन जगदाळे यांचा काल राष्ट्रवादीकडून सन्मान करण्यात आला. काल पुणे येथे झालेल्या साहेब संवाद या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संविधानाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन सुदर्शन यांचा सन्मान करण्यात आला. शरीराचा खालचा भाग अपंग असलेले सुदर्शन हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचं सोशल मीडियाचं काम अतिशय निष्ठेने करत आहेत. त्यामुळे काल अशा पद्धतीने सन्मान केल्यानं आपण भारावून गेल्याची भावना सुदर्शन यांनी व्यक्त केली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.